पिंपरी चिंचवडमधील ग्रीन बेल्टमधील 35 बंगले पाडण्याचे आदेश देण्यात आलेत। हरित लवादाकडून 35 बंगले पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। इंद्रायणी नदीकाठी बांधलेले बंगले आता तोडले जाणार आहेत। विकासकाकडून 5 कोटी वसूल करण्याचेही आदेश देण्यात आले। तर इंद्रायणी नदीकाठी बांधलेले बंगले तोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसंच विकासकाकडून पैसे घेण्याचे देखील 5 कोटी वसूल करण्याचे देखील आदेश देण्यात आले। पिंपरी चिंचवडमधील ग्रीन बेल्टमधील 35 बंगले आता पाडले जाणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, ग्रीन जो बेल्ट आहे पिंपरी चिंचवडमधला तेथील 35 बंगले हे पाडले जाणार आहेत। ही कारवाई नेमकी का केली जाते, या संदर्भात कोणी तक्रार केली होती? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रार झाली होती 2013 मध्ये आणि त्यानंतर हरित लवादाने हा निर्णय दिलेला आहे की पिंपरी चिंचवडमधील विकसकांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना फसवलं आहे त्याच्याकडून 5 कोटी रुपये वसूल करण्यात यावे, पण हे बंगले 6 महिन्याच्या जमीनदोस्त करण्यात यावे। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर विकसक मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पैसे घेऊन बाजूला झालेले आहेत, पण सर्वसामान्य लोक ज्यांनी आयुष्याची पुंजी या ठिकाणी घातलेली आहे त्यांना मात्र आता या संपूर्ण कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी